तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा तुमच्यासाठी होणार आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे पीएम किसान सन्मान निधीचा तो तुमचा 23वा हप्ता तुमच्या खात्यात पडणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला माहिती केवायसी तर सर्वांना करायची आहे आणि केवायसी कुठं करायची आणि तुमच्या मोबाईलवर तुम्ही करू शकता का, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार। व्हिडिओ स्टेप बाय स्टेप संपूर्ण पाहिला तरच तुम्हाला समजणार, कारण की तुम्हाला माहिती आहे का पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जर तुम्ही आता जे केवायसी होती ते जर तुम्ही सर्व कंप्लीट नाही केली आणि कशी करायची तुम्ही घर बसल्या करू शकता का, ते काय तुमचे प्रश्नाचे उत्तर आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत। सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, या चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करा, कारण की सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत। त्यामुळे तुम्हाला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला असेच इंटरेस्टिंग आणि तुमच्या माहितीचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, जे तुम्ही केवायसी करणार आहात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आणि कुठं तुम्हाला जायचं आहे ते पण सांगणार आहोत। आणि तुम्हाला पैसे किती पे करायचे, पैसे कोणाला किती द्यायचे आहेत ते पण संपूर्ण माहिती सर्व गरीब शेतकऱ्यांसाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड सोबत न्यायचं आहे। आधार कार्ड नेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, जे तुमचं आधार कार्ड सोबत नेल्यानंतर ते आधार कार्ड का पाहिजे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुमची केवायसी आहे ते कंप्लीट होते। आणि एक म्हणजे फार्मर आयडी, आधार कार्ड फार्मर आयडी दोन्ही पण सोबत असल्या तर तुमची केवायसी कंप्लीट होणार आहे। आणि सर्वात पहिली म्हणजे तुम्हाला जर केवायसी घर बसल्या करता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं, सीएससी सेंटर। सीएससी सेंटर काय असतं, जे तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंटची कामं करता, 7/12 काढता, जे तुम्ही काय करता आधार कार्ड अपडेट करता, तिथे तुम्हाला जायचं आहे। आणि तुम्हाला माहिती जे तुम्ही पैसे काढता त्याला तुम्ही काय म्हणता माहिती, एखादा सेतू म्हणता, तिथे तुम्हाला जायचं आहे। आणि तुम्हाला काही शेतकऱ्यांना सीएससी सेंटर समजत नाही, खूप काही व्हिडिओ पाहता मग सीएससी सेंटर समजत नाही, त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर सांगत आहोत। महत्त्वाचं म्हणजे आता माहिती आहे का, सीएससी सेंटर मी तुम्हाला सांगितलं सीएससी सेंटर काय असतं। आणि तुम्हाला 2 नंबरचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, जे तुम्ही आता जे केवायसी करणार आहात केवायसी तुम्ही मोबाईलवरनं कसं करू शकता। आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा मोबाईल ज्याच्यापाशी अँड्रॉइड मोबाईल आहे त्याच मोबाईलवरनं केवायसी होऊ शकते। अँड्रॉइड मोबाईल म्हणजे स्क्रीन टच मोबाईल, समजलं का, तो मोबाईल ज्या शेतकऱ्यांपाशी आहे त्यांची केवायसी तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरनं करू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्ले स्टोअरवरती जायचं आहे। इथं पाहू शकता तुम्हाला क्लिअरली दाखवत आहे, प्ले स्टोअर आहे। याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पीएम किसान टाकल्यानंतर तुम्हाला जे फर्स्ट नंबर ॲप्स येते त्याच्यात तुम्ही सर्व तुमची माहिती अपडेट करू शकता। आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा चेहरा दाखवून ज्या बुजुर्गांना चालता येत नाही, जे अपंग आहेत त्यांची केवायसी तुम्ही घर बसल्या करू शकता आणि तुमची तुम्ही करू शकता। त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणलेला आहे। आणि तुम्हाला जर केवायसी कंप्लीट करायची आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ऑनलाईन केवायसी तुमच्या मोबाईलवरून करून दाखवायची असेल तर मी तुम्हाला करून दाखवणार आहोत। आणि कशी करायची आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाका केवायसी जर तुम्हाला मी प्रॉपरली एक व्हिडिओ आणणार आहोत आणि तुम्हाला केवायसी स्वतः मी करून दाखवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट कुठं टाकायचं, कोणतं आधार कार्ड नंबर कुठं टाकायचा आहे, मोबाईल नंबर कुठं टाकायचा आहे, आणि मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक असायला पाहिजे तरच तुम्हाला त्याच्यात मेसेज येणार आहे। त्यामुळे तुमचा जो बी मोबाईल नंबर आहे तो तुमच्यापाशी असायला हवे, नाही तुमचा मोबाईल जर तुमच्यापाशी नसेल तर तुमची केवायसी कंप्लीट होणार नाही। आणि तुम्हाला माहिती आहे फार्मर आयडी पण तुम्हाला काढावी लागणार आहे, काढेल नाही तर लवकरात लवकर ज्यांच्यापाशी फार्मर आयडी नसेल त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये पडणार नाही। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आता आधार कार्ड त्याचं केवायसी तुम्ही करत आहात तर तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले तुम्ही सीएससी सेंटरवर जाऊन तुम्हाला काय करायचं, सोबत काय न्यायचं माहिती आहे का, सर्वात म्हणजे तुम्हाला माहिती आहे फार 50 रुपये ते काय करतात, जे तुमचे आहेत सीएससी सेंटरवाले 50 रुपये आणि तुमच्या पाशी किती रुपये घेतात, तुमच्या पाशी किती रुपये घेत आहेत शेतकऱ्यांपासून ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि कारण की माहिती आहे काही सीएससी सेंटरवाल्यांसोबत तुम्ही माहिती आहे का काही शेतकऱ्यांपासून खूप काही लुटत आहे, त्यामुळे तुम्हाला कमेंटमध्ये करायचे आहे। आणि मी तुम्हाला सांगणार आहोत की जे फ्री असतात ते तुम्ही घर बसल्या पण करू शकता, तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज पडणार नाही। त्या पण तुम्हाला खूप काही योजना येणार, काही अपडेट येणार आहेत, केवायसी करणार आहे मोबाईलवरती केवायसी करू शकता, किंवा तुम्हाला माहिती आहे का पीक पाहणी तुम्ही मोबाईलवर करू शकता। सर्व काही जे फ्री वेबसाईट आहेत त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नाही तर समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार। आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची योजना असो किंवा अपडेट असो मला कमेंटमध्ये विचारायचं आहे, आणि मी तुम्हाला प्रॉपरली सांगणार आणि शिकवणार पण आहोत। किती पण जुना शेतकरी असो ज्यांना येत नाही, ज्यांच्यापाशी फक्त अँड्रॉइड मोबाईल त्यांच्या घरामध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत काय करायचं, कसे डॉक्युमेंट फिल करायचे, कोणते डॉक्युमेंट कुठे नंबर टाकायचा आहे आणि कशी केवायसी करायची आहे, तुम्हाला माहिती आहे पीक पाहणी कशी करायची, संपूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार। जे फ्री साईट आहेत त्या साईटवरचं काम मी तुम्हाला स्वतः करून दाखवणार। आणि तुम्हाला जर आता पीएम किसान योजनेची जो 23वा हप्ता आहे आणि त्याची केवायसी करणं आहे, केवायसी ते बी तुम्हाला फ्रीमध्ये करणं आहे, तर फ्रीमध्ये मी तुम्हाला सांगणार तुमच्या मोबाईलवरून करू शकता। आणि ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला सर्वात पहिले सांगलेलं आहे। आणि ते डाउनलोड केल्यानंतर केवायसी कशी करायची हे तुम्हाला प्रॉपरली कोण सांगणार आहे, मी सांगणार। तोपर्यंत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला केवायसी करायची असेल तुमच्या मोबाईलवरून तर मला कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा आणि लवकरात लवकर करू आपण। आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब जरूर करा। भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।